श्वास आणि दीर्घायुष्याचं कनेक्शन कसं असतं. ज्यांचे जास्तीत जास्त श्वास चालतात ते अल्पायुष्य असतात. ज्यांचे श्वास कमीत कमी चालतात ते दीर्घायुष्य असतात. उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक स्वस्थ माणूस, एक निरोगी माणूस मिनिटाला 13 ते 14 वेळा श्वास भरतो आणि तो जगताना 80 ते 90 वर्ष जगतो. एक ससा मिनिटाला 28 वेळा श्वास भरतो आणि जगताना तो फक्त 8च वर्ष जगतो. एक बंदर 32 वेळा श्वास घेतं आणि जगताना फक्त ते 10च वर्ष जगतं. एक कुत्रं पाळीव प्राणी ते मिनिटाला 28 वेळा श्वास भरतं आणि जगताना ते फक्त 12 वर्ष जगतं. एक सुंदर उदाहरण असं आहे की कासव, हे कासव मिनिटाला 4 ते 5च वेळा श्वास भरतं आणि जगताना ते 300-350 वर्ष जगतं. याचा अर्थ असा, ज्यांचं आयुष्य वाढलेलं असतं ते कमीत कमी श्वास घेतात आणि ज्यांचे श्वास फास्ट चालतात ते अल्पायुष्य असतात. तर मित्रांनो, श्वासाविषयी किंवा योगाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर VTK योगाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.